एकालाही सोडू नका, शोधा त्यांना, चला. हर हर महादेव. पंत ऐकलं का? ओ पंत, अहो गडावर शोधाशोध चालल्या. मावळेसनी कडक आदेश दिलाय, आस्त्याला तिथून उचलून आणा. पथक बाहेर पडल्यात. म्हणजे अकबराच्या तळाच्या दिशेनं? वय दादा, आपण तर अकबराच्या तळाजवळच आलो आहोत आता. हो, पण त्यांना कसं कळालं की आपण अकबराकडे जाणार आहे ते? अवघड झाले. अवघडच झालं पंतांच्या पुढे. मागे पन्हाळ्यावरही फसगत झाली, आताही फसगत. आता तर डावच उलटला समजा. हो तर करायला गेलो एक आणि झालं भलतच. हे सगळं तुमच्यामुळे. अकबर फुटला त्यात पंतांचा काय दोष बाबा? बरोबर आहे. हो दादा तर सगळ्यांच्या कल्याणाचाच विचार करतो. हो, मी शेवटपर्यंत सगळ्यांचा विचार करणार आहे. तुम्हाला काय वाटलं आपलं गलबत बुडालं? अजिबात नाही. पण आता ही धरपकड. ते खूप धरपकड करते, पण आपण सापडलो तर पाहिजे. बघ तेव्हा आता अकबराकडे जायचं नाही. मी तोही विचार करून ठेवला होता. एवढी मोठी योजना आहे, एवढा मोठा सत्ता पालट आहे, काही गडबड होऊ शकते. तेव्हा माझ्या माणसांना काही होता कामा नये, ही सुरक्षित राहिली पाहिजे. बघा दादाची तयारी बघा. आता अकबराकडे जायचं नाही, कारण गोष्ट त्याच्याच गोठातून फुटली आहे. त्याचं बघू काय करायचं ते. पण तुम्ही आता चौलच्या बंदराकडे निघायचं. तिथे टोपीकरांची नाव तयार आहे, ती तुम्हाला सुरक्षित घेऊन जाईल. आणि तुम्ही? माझी काळजी करू नका, तुम्ही निघा. पण देवा, टोपीकर आसरा देईल ना? देणार. अहो, शत्रूचा मंत्री येणं म्हणजे भाग्यदारात उभं राहणं. माझी बोलणी झाली आहे, तुम्ही निघा. दादा, तुम्ही इथेच थांबणार? थांबणार, पण थोड्या वेळासाठी. जर आपण अडकलो तर रायगडावर धमाका करण्यासाठी, एक वात पेटवून देण्यासाठी. त्यात शंभूराजेच भिरकावले जातील, आपण आबदार राहणार. कोण? राजमातोश्री सोयराबाई. सुनबाई, सुनबाई. मातोश्री, बस झाले आदाब आणि मुजरे. आधी आम्हाला हे सांगा, काय ऐकतात आम्ही हे? आणि कोण ते टिकोजीराव? अर्धराज्य घ्या येतोय. अर्धराज्य म्हणजे काय मक्याचं कणीस वाटलं त्याला? खुडून घ्या. हा, केवढे हे षडयंत्र. खाल्ल्या घराचे वासे मोजायला लागलेत हे. मातोश्री, म्हणूनच आम्ही म्हणत होतो आम्हाला काही नको, निघून जातो आम्ही. म्हणत होतो ना. हो, म्हणत होता तुम्ही, पण तुम्ही आम्हाला रोखलं. बरं झालं रोखलं ते, नाही तर समधी दौलत फुकून टाकली असती चिपटभर जोंधळ्यासाठी. आणि राणी साहेब आहात तुम्ही, अशा मिळमिळीत नका राहू. मातोश्री, आम्ही मिळमिळीत नाहीच, परंतु एक एक खबर ऐकून जीव अगदी कासावीस होतो. माझं लेकरू कुठं आहे ते सांगा पहिलं. पन्हाळ्यावरच आहेत ते. विश्वासातले पुढे आले. काय माझ्या लेकराचं नशीब तरी. एक संपलं की दुसरं, आणि दुसरं संपलं की तिसरं. कधी घडीभर बसावं, सुखाने 4 घास खावे, असं नाहीच. सुखानं घास खायचा म्हटलं तरीही त्यात जहर मिसळलं जातंय धारातल्या. आणि राजे तरीही शांत बसताय. आता हे कारस्थान, विश्वास कोणावर ठेवावा? सुनबाई, ऐकण्यात आलंय की सगळ्या कारभारांना अटक करण्याचे आदेश दिलेत शंभूराजेंनी. जी मातोश्री. कशाबद्दल?
कारभाऱ्यांनी पुन्हा कारस्थान केलं. शहजादा अकबराशी संधान बांधून त्याला रायगडावर आणता येते. म्हणून धरपकड चालली जी. त्याबद्दल काही पुरावा मिळाला आहे का? पुरावा? हो, पुरावा. नाहीतर असे कसे अटकेचे आदेश निघतील? तुम्हाला त्याबद्दल काही माहित नाही. माफी असावी राजमातोश्री, पर शंभूराज पुरावा असल्याबिगर कुणाला त्रास देणारच नाही. हो, आम्हालाही तसंच वाटतंय. पुरावा असेलच, आणि ते पुरावे घेऊन राजे लवकरच रायगडावर येतील. असं? थोरल्याबाई साहेब, तुम्हाला काही ठाऊक आहे का पुराव्याबद्दल? नाही. नाही तर आम्ही आपल्या सहज विचारायला आलो होतो. येतो आम्ही. अटकेचे आदेश निघालेच. जे मागच्या वेळी झालं तेच आत्ताही घडलं. अनाजी पंतांनी पुरेशी काळजी घेतली नाही असाच याचा अर्थ होतो. आता हे अटकेचं लोणं कुठपर्यंत? आपल्यापर्यंत येईल? आपल्यापर्यंत? राजद्रोह, स्वराज्यद्रोह, आणि या अपराधासाठी तुम्हाला भिंती चिणून का मारलं जाऊ नये याचं एक तरी कारण द्या. तेही आजच. तुमच्या सही शिक्क्याचा खलिता जो अकबराकडे राहिला होता तो घेऊन यायचा विचार होता. पंत, अहो पत्र द्या. नाही मिळालं. पत्र माघारी मिळालं नाही. नाही. यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला ते पत्र मिळवलंच पाहिजे. पत्र अनाजी पंतांकडेच असणार, त्यांच्या जवळ, त्यांच्या दप्तरात असणार. आज काहीही करून ते पत्र मिळवायचंच. त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण पुत्रद्रोहाच्या कलंकापासून आपण केवळ 2 हात दूर आहोत. जीनत, जीनत, शहजादी जीनत. जी अब्बूजान. बहुत प्यार आया था ना आपको अपने भाईजान पर, उस बागी अकबर पर. क्या काली करतूत की है उसने, जानती हैं आप? क्या हुआ अब्बूजान? नामुराद है वो, बेमुरव्वत. अरे हमारी औलाद है लेकिन ये कहते हुए हमें शर्म आती है. हमारी औलाद है लेकिन सियासत के आलिफ बेटे नहीं जानता, कुछ नहीं जानता, कुछ नहीं समझता. अब्बूजान? और आप गई थी दक्कन उससे मिलने के लिए बिना हमारी इजाजत के. क्या कहा था आपने? क्या अब्बूजान, शहजादा अकबर मेरा भाई आपका नाम दक्कन की हर फौलादी चट्टान पर लिखा देगा, लेकिन इसने क्या किया, हमारा नाम मिट्टी में मिला दिया. क्या मिला उस काफिर संभाजी से? साफ साफ बताइए, हुआ क्या है? अरे बेमुरव्वत, तश्तरी में आया था, तश्तरी में आया था दक्कन यानी संभाजी का स्वराज, और इसने क्या किया, ऐसे ही नकार दिया. तुम जानती हो बेटा कि इस दक्कन को पाने के लिए हम कितनी मेहनत कर रहे हैं, और इस बेमुरव्वत ने, इस हरामी ने इसको ऐसा ही गवा दिया. आप ये क्या कह रहे हैं? तो सुनो, संभाजी के वजीर और सरदारों का एक काफिला गया था उससे मिलने के लिए.
बिना खून का एक कतरा बहाए ये दक्कन हमारे हाथ लग जाता। लेकिन इसने क्या किया? सब कुछ ऐसा ही नकार दिया। सुनते हो वजीर? या खुदा, लेकिन कैसे? क्या हुआ आलमपना? वो सरदार, वो वजीर अकबर के पास गए थे, स्वराज तश्तरी में लेकर गए थे, लेकिन उसके बदले में तुम्हारे भाईजान ने क्या किया? ये सारी बातें काफिर संभाजी को बता दी और संभा ने वो सरदार और वजीर उनके खिलाफ गिरफ्तारी का फरमान जारी कर दिया। जानती हो सबके पीछे कौन है? राजपूत दुर्गादास राठौड़। दुर्गादास राठौड़? हाँ, दुर्गादास राठौड़। राजपूतों को दर्द दबोचने के लिए मैंने अकबर को वहां भेजा था, और क्या किया उसने? बड़ी आसानी से जाकर उन्हीं राजपूतों से जा मिला। अपनी जान उसका पिलाया है। क्या कलमा पढ़ा है उस दुर्गादास ने। वही झूठे ख्वाब, शहनशाह बादशाह बनने के ख्वाब, ये ख्वाब दिखाए उस दुर्गादास ने। या अल्लाह, भाईजान ने ऐसा क्यों किया? दक्कन का बादशाह बनने के बजाय वो एक काफिर की खैरात पर पल रहा है। हमारा शहजादा अकबर एक काफिर संभाजी की खैरात पर पल रहा है। शर्म आती है, गुस्सा आता है। शर्म आती है कहते हुए कि ये अकबर हमारी औलाद है। इसे जन्नत नसीब नहीं होगी, सिर्फ और सिर्फ जहन्नुम। इसे सिर्फ जहन्नुम रसीद होगी। बाईसाहेब, राजमातोश्री आलेत. राजमातोश्री? अगं बाई. मुजरा राजमातोश्री, या ना. पंत कुठे आहेत? त्यांना बोलवा. होते पण आता नाहीये. या ना, बसा. बसायला वेळ नाही आमच्याकडे. आमचं महत्वाचं काम आहे. मला निरोप दिला असता तर मी स्वतः आले असते. आम्हाला अनाजी पंतांच्या दप्तराची झडती घ्यायची आहे. झडती? हो, पण तुमची काही हरकत नसेल तर. माझी कसली हरकत असणार? मग तुम्ही आमचे मायबाप. जे काही आहे ते सर्व तुमचंच आहे. तुम्हाला कोण रोखणार? या. झडती घ्या. सगळं दप्तर तपासून घ्या. दप्तरातला कागदन कागद चाळून घ्या. कसला कागद राजमातोश्री? आमच्या सही शिक्क्याचा कागद. आणि आम्हाला तो पाहिजे. तो दप्तरात आहे? असलाच पाहिजे. आहेच. अनाजी पंतांनी खोडसाळपणे तो दडवून ठेवलाय. त्यांनी दिला नाही म्हणून आज आम्ही स्वतः घ्यायला आलो. ते नव्हतं मला माहित. कागद सापडला? कागद सापडला का? नाही. कागद सापडला? शोधा. तो कागद मिळायलाच पाहिजे. आमच्या शिक्क्याचं पत्र आहे ते. कावेरीबाई, अनाजी पंतांनी तो कागद तुमच्याकडे दिलाय का? नाही राजमातोश्री. या व्यतिरिक्त कुठे ठेवतात ते महत्वाची कागदपत्र? या संदुकीत. कुठं आहे पत्र? कावेरीबाई, खरंच तुमच्या नजरेत नाही आलंय ना आमचं पत्र? खरंच नाही हो. मी कशाला खोटं बोलू?
तुमच्या समोर त्या कागदाची काय मातबरी. जगदीश्वरा, ते गेलाय आमचा कागद. या एवढ्या कागदात आमचाच कागद नाही. अखेरीस पत्र हाती आलंच नाही. पत्र तेवढं मिळायला पाहिजे होतं. पंतांनी फसवलं, राजकारणाच्या पेचात अडकवलं. फूल पडल्याप्रमाणे आपण त्या पत्रावर शिक्का उठवला. आपल्याला उठवायचा नव्हता तरीही शिक्का उठवला. निदान पत्रातील मजकूर तरी माहिती करून घ्यायला हवा होता. आता काय, सगळंच हातातून निसटलं. शंभूराजेंना या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील का? अटकेचे आदेश दिले ते कशाच्या आधारावर? आपल्या अटकेचा आदेश निघाला नसेल ना? काय करावं? बाळराजेंचा कोवळा जीव काय होईल? जगदीश्वरा, पत्र? हे कोणाचं पत्र? अकबराचं पत्र. हे तर आमच्या शिक्क्याचं पत्र. जगदीश्वरा, अकबराच पाठवलेलं पत्र मिळालं तर याच पत्रासाठी आम्ही जीवाचा आटापिटा करत होतो. रात्रभर झोप लागत नव्हती आम्हाला. अनाजी पंतांना आम्ही जंग जंग पछाडला, त्यांचा पिच्छा पुरवत होतो. नाही नाही ते बोललो अनाजी पंतांना. आणि शेवटी आम्ही नवस बोललो. काय तर काही करून आम्हाला हे पत्र मिळू दे म्हणून. आणि आज तर आम्ही अनाजी पंतांच्या घराची झडती सुद्धा घेतली. जगदीश्वरा, शेवटी आम्हाला हे पत्र मिळालं. एवढ्या हुलकावण्या देणारं हे पत्र आम्हाला अचानक मिळालं. अचानक? अचानक कसं मिळेल? हे अनाजी पंतांनी आणलं असं. कदाचित आम्ही तिकडे गेलो आणि ते इकडे आले असतील. असंच घडलं असणार. कारण या पत्राबाबत अनाजी पंतांशिवाय कोणालाच माहित नव्हतं. मग दुसरं कोणी नाही येणार. या पत्राबाबत शंभूराजेंना समजण्या अगोदरच हे पत्र आपल्याला मिळालं. ही झाकली मूठ 1.25 लाखाची. आता आमची चिंता मिटली. आता कशाचीच पर्वा नाही. आता आम्ही सुखानं जाऊ. सुखानं. सुखानं
या पत्रातला मजकूर पुसून